तुळजापूरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं एसटी महामंडळाची एक बस निघालेली होती आणि ही बस बीडच्या जवळपास आल्यानंतर त्या बसमध्ये दोन लहान लहान लेकरं हे रडत होते, आरडत होते, ओरडत होते. जेव्हा त्या ठिकाणी लोकांनी विचारपूस केली, त्या वाहकानं कंडक्टरनं चौकशी केली आणि ही बातमी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये कळवली, तेव्हा सगळ्यांनाच एक धक्का बसला. कारण की त्या लेकराच्या खिशामध्ये एक चिठ्ठी लिहिलेली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की या मुलांना त्यांच्या बाबाकडे पाठवा. बाबा म्हणजे आजोबाकडे पाठवा. त्याच्यावर त्यांचा पत्ता आणि फोन नंबर सुद्धा होता. आता ही मुलं हरवलेली नव्हती, तर यांना त्या ठिकाणी मुद्दामून कोणीतरी सोडलेलं होतं. जेव्हा पोलिसांनी दिलेल्या नंबरवर आणि पत्त्यावर फोन केला, तो जो आजोबा आहे त्याला त्या ठिकाणी बोलवलं आणि तो त्या ठिकाणी आला. तेव्हा त्यांना जी काही माहिती दिली ते ऐकून सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला. कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे तुळजापूर छत्रपती संभाजीनगरमध्ये संभाजीनगर बसमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि ही घटना बीडमध्ये उघडकीस आलेली आहे. कारण एका बसमध्ये दोन लेकरं हे रडत होते. त्यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी होती आणि ती चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं होतं की यांना यांच्या आजोबाकडे पाठवा. त्याच्यामध्ये त्यांचा मोबाईल नंबर आणि पत्ता सुद्धा होता. जेव्हा बीडच्या बालकल्याण समितीनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली, पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा समजलं की या लेकरांना त्याच्याच आईनं बसमध्ये सोडून पळ काढला आहे आणि ती त्यांना सोडण्यासाठी स्कूटी घेऊन आलेली सुद्धा होती आणि ती स्कूटी घेऊन आणि काही पैसे आणि दागिने घेऊन फरार झालेली आहे. आता जेव्हा त्या आजोबांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं, त्यांनी त्या लेकरांचा विचार केला नाही, ते का रडत आहेत, कशी आहेत याची विचारपूस केली नाही. तो डायरेक्ट म्हणला की त्यांची मुलगी, ते दागिने आणि ती गाडी कुठं आहे. आता अशी चौकशी केल्यानंतर पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला की बाबा त्यांना त्यांच्या लेकराची काळजी नाहीये, तो पैशाची आणि तो गाडीची काळजी करतो. तरी सुद्धा त्यांना त्या लेकरांचा सांभाळ करायला नकार दिला. तो त्यांना घेऊन जाणार नसल्याचं सुद्धा सांगितलं आणि संपूर्ण जबाबदारी तिच्या आईची आहे असं म्हणून त्या ठिकाणी हात झटकले. पण मात्र ती जी महिला होती त्या महिलेला काही कळत नव्हतं. तिनं तिच्या दोन लेकरांना सोडून प्रियकरासोबत पळ काढला आहे. म्हणून अनेकांना मोठं आश्चर्य वाटत आहे की अशा सुद्धा निर्दयी महिला या जगामध्ये, या राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत. मुळात ही जी महिला आहे ही मूळची यवतमाळची असल्याची माहिती समजते आणि पोलीस तिचा आणि तिच्या प्रियकराचा शोध सुद्धा घेत आहेत. आता समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.